कमाल करताय तुम्ही. काय केलं? युवराजला न विचारता त्याचं लग्न परस्पर ठरवून टाकताय. तुमच्याशी लग्न लावताना आमच्या वडिलांनी विचारलं नव्हतं आम्हाला. कशाला विचारतील? एवढा हुंडा दिलाय की त्या हुंड्याच्या पैशात 10 मुलींची लग्न झाली असती. अरे जावई काय मिळालंय त्यांना? शिक्षण सम्राट. माहितीये, माझे बाबा शिक्षण मंत्री होते म्हणून. नाही तर तुम्ही तरी काय घरोघरी शिकवण्या देतच फिरत होतात. युवराज इकडे. हॅलो. मी तुझं लग्न ठरवलेलं आहे. थँक्यू बाबा. थँक्यू अंजलीनाशी नाही, आरतीशी लग्न ठरवलंय. नो थँक्यू बाबा, मी लग्न करणार नाही. तुझी एवढी लफडी कळून सुद्धा शिंदे साहेबांनी होकार दिलाय. तोंड काळ केलंस तू माझं. तोंड काळ केलंय म्हणे. आणि तुमच्या विरुद्ध त्या शिक्षिकेनी तक्रार केली विनयभंगाची, तेव्हा तुमचं तोंड काय पांढरं झालं होतं? बाबा तुम्ही घबऱ्या, कुठं काय बोलावं हेच कळत नाही तुम्हाला. काय नाही, बरोबर कळतंय मला. माझ्या पोरावर माझा पूर्ण विश्वास आहे. तर काही चुकीचं बोलत नाहीये. काय रे? एक्सक्यूज मी बाबा. हाय अंजलिना डार्लिंग. अरे कुठे आहेस? काय करतोयस तू युवराज? नथिंग यार. वाया गेले कार तर तुझ्यामुळं. जाणारच. कडू पाटलाचं खानदानी रक्त आहे ना त्याच्यात. अरे तू हा नमुना कुठून आणलायस रे? युवराज, आता माझी खात्री पटत चालली की हा नक्की तुझाच मुलगा आहे. का? एक नंबरचा खोडकर आहे रे. आत्याला उठता बसता. अरे काय करतोस? काय जीव घेतोस का काय माझा? कुठून आणलंय ग? कुठून आणलंस हे कार्ट? बघ बघ, आत्ताच आत्याला संत्र फेकून मारलं त्याने. मग संत्र्याच्या चिंधड्या उडल्या असतील. राई राई एवढ्या. हसतोयस का युवराज तू? बघ बघ, ऐक तुझा मुलगा आत्याला काय म्हणतोय ते. अगं आता त्याला जशी दिसली तसं त्याने स्पष्टपणे म्हटलंय, लहान मुलं ही देवा घरची फुलं. आता मी कधीच खोटं बोलत नसतात. काय करू मी? अगं तू त्याला घेऊन जा रे. अगं आता मला पॉसिबल नाहीये. उद्या सकाळी येतो आणि चिक्कूला घेऊन जातो मी. अरे रात्रभर सांभाळू शकत नाही होय त्याला, एका लहान मुलाला. सकाळी येऊन मी घेऊन जाईन. इथे काय झालंय, अमरीश पुरी भडकला एक तर. अमरीश पुरी? अगं माझा बाप ग. ठेवतो. काय काय म्हणाल? अमरीश पुरी काय? आमरसपुरी खायला उद्या सकाळी येतो असं मी म्हणालो. मगाच तू काय म्हणालास? आमरसपुरी खायला येतो. सप्टेंबर महिन्यात आमरसपुरी? ऍडमिशन क्लोज झालेलं असताना मागच्या दराने एखाद्याने दुप्पट डोनेशन दिलं तर त्याला ऍडमिशन मिळते ना मिस्टर कडू पाटील. या जगात पैसे फेकले की काही मिळतं. सप्टेंबर असो नाही तर फाल्गुन मास असो. झोपायला जाऊ. झोपा. बाय, गुड नाईट. अमरीशपुरी आणि अमरसपुरी. जख्म नहीं फूल है अनारकली. हे काय झालं? ही फूल आहे, हिला सेन्सच नाहीये. काय झालं? काय? अरे अरे अनारकलीला असं करू शकत नाही का सलीम? तुला काय प्रॉब्लेम आहे? करू देत ना त्याला. सॉरी नॉनसेन्स काय आहे? अरे एनर्जी आणायची कुठून आम्ही? हे चल तू बोल सर. तर ये जख्म नहीं फूल है अनारकली और फूलों का मुरझाना बहारों की रुसवाई है. अरे हिचा डायलॉग काही बोलतच नाही. अगं तू तिकडे नको ना लक्ष देऊस तू. लेकिन सलीम बाहर तो ये है. तू बारो, तू बाहेरचा रोल कर ग. अंजलीना प्लीज तू अनारकली कर. ये जख्म नहीं फूल है अनारकली. आता मी सलीम. अरे असं काय? आता ही अनारकली म्हणल्यावर मी सलीम पाहिजे यार. अरे पण युवराज तू बॅकस्टेज करतोस तर तेच कर ना. नाही नाही, मला आता सलीम करायचा यार. अनारकली तिला केलं. अरे पण असं नसतं युवराज. हे काय असं कसं? नाटक स्पॉन्सर कोणी केलंय? पैसे कोणाचे लागलेत? हे कपडे भाड्याने कोणी आणलेत? हिला काळी कॉफी दररोज कोण पाजतं? अरे पण या सगळ्याचा ऍक्टिंगशी काही संबंध आहे का? अजून त्याची ऍक्टिंग नाही पाहिलीच. आणि काय सॉलिड लागते ना यार सारखी. सॉरी. अरे बा कसली ऍक्टिंग करून दाखवतो. नुसतं तू ऑर्डर फुल हाफ झालंय पण माझा कसला ऍक्टिंगचा एक्सपिरियन्स आहे. कसला? गावाकडे सगळेजण मला राजकुमार म्हणून ओळखतात. ज्यानी सफेद स्लीपर घालून हिंडायचो ना मी. तर गावाकडे कसली नाटकं गाजवली आहेत. जावयाचं पोर हरामखोर. युवराज मध्ये हरामखोर पोराचं काम केलं होतं मी. माय मरो मावशी जोगो मध्ये कसलं काम केलं होतं मी. मला काय माहिती. मावशीचा स्त्री भूमिका. सलीमची आय जोदाबाय. जबरदस्त गाजलेलं नाटक माझं. तू सांगणं बंद कर, करून दाखव. चल करून. आता हो. आता अरे हो आता. हे बघ अनार कली किधर गई. जामपना ज्यादा शामपना मत करो.
तुम शहंशाह है आज के, तो मैं कल का शहंशाह हूँ। अनारकली मेरी नहीं हुई तो तुम्हारी सल्तनत को क्या काड़ी लगाने की है क्या? क्या रे, तू स्क्रिप्ट मधले डायलॉग बोल ना. अंधेरी रातों में सुनसान राहों पर जब एक मसीहा निकलता है तो उसे लोग शहंशाह कहते हैं। चलिए आना, तो पान की दुकान पे 3:30 बजे रास्ता देखूंगा मैं। पान की दुकान पे 3:30 बजे। आपके पैर जमीन पर मत रखो अनारकली, नीचे के रास्ते पर की चीजें उठाना अच्छी बात नहीं। तू आई क्या यार, मैं और मेरी तन्हाई अक्षरशः ये बात करते हैं। याला कोणीतरी थांबवा रे आता. शहंशाह याद है अनारकली, जब बिन बत्ती साइकिल का चालान हुआ था, हवलदार ने हमें पकड़ा था और मैंने 8 दे के छुड़वाया था, तो तुमने कहा था सलीम 4 आने 8 का हिसाब छोड़ दो। जब से मुझे तुमसे इश्क हुआ है, बंद करीन आता. मैं और ऐक नाही यार तू. अरे काय मग किती बोलतोस तू, बस ना आता. अरे ये तो सिर्फ झांकी है, पूरी फिल्म तो अभी नाही बाकी बघायची है आम्हाला तुझी यार. फिल्म. अरे नाही रे, युवराज, कशाला रिहर्सल मध्ये गोंधळ घालतोस रे? नाहीतर काय. शी. कारण मला तुझ्याशी लग्न करायचं. आय लव यू अनारकली. क्या तुम्हें मेरी मोहब्बत कबूल है? कबूल है? कबूल है? चलो बाहर रिहर्सल करते हैं. पाय दाबू नका, फोन आलाय. फोन फोन कुठे आला? आतमध्ये खिशात आहे, खिशात. फक्त फोन करा, फोन करा. हा बोला बोला, मी बोलू. हॅलो, हवालदार कुठे आहेत? अहो हवालदार एका मुलाशी खेळताय. मुलाला पकडापकडी खेळताय त्याच्याशी. अब हे सॉरी सॉरी सॉरी, मुलाला त्यांनी पकडलाय, असा उचलून धरलाय, घट्ट धरलाय गळ्याशी. हे बघा, तुम्ही त्या हवालदाराला पकडा आणि त्यांच्याकडे फोन द्या. अहो पण मला त्याला हवालदारालाच द्यायचंय त्या मुलाला. हा वाण पोरगा आहे हो, मला त्याला माझ्या हॉस्टेलमध्ये ठेवायचा नाहीये. हो बोला, तुम्हीच बोलाव काय. हॅलो हॅलो. हा हॉस्टेलवर ठेवलंय नव माझ्या सवतीच्या पोराला. तुला कोणी सांगितलं? मला समजा ठावे. केवढा आहे ते पोरगा? किती वर्षाचा असेल? 4-5 वर्षाचा असेल. 4-5 वर्षाचा असेल. ओ बाबा, 4-5 वर्षांपासून लफडं चालू आहे, आणि मग कशा पायी केलं माझ्या संग लगीन? अगं माझी आई, असं नाही, तुला सांगतो मी. कसंच आहे. 2 महिने झालं आपलं लगीन होऊन, तरी बी रात पाळीला एकदा बी घरला आला नाही तुम्ही. अगं खरं सांगतो माझी आई, आपलं लग्न झालं आणि पंतप्रधान मुंबईत आले. 4 दिवस नाईट ड्युटी. पंतप्रधान गेले, दंगली सुरू झाल्या, परत नाईट ड्युटी. त्यानंतर मग डान्स बार बंद आहेत की नाही हे बघण्यासाठी डान्स बारच्या बाहेर ड्युटी. एक वेळ डान्स बार चालू असते तर चालू असतं ग. बंद डान्स बारच्या बाहेर ड्युटी करणं म्हणजे मंगळवारी ते मार्केटमध्ये जाऊन मच्छी घेण्यासारखं आहे, माहितीये? हॉस्टेलवर ठेवलंय माझ्या सवतीच्या पोराला, फसवलं. काय काय होतंय काय तुम्हाला? अहो घरची भांडी फुटताय, ती मार्ची आणलेली. दोंड बांधलंय माझ्या गळ्यात. हो याला जोरात जरा पकडा आणि हात टाका. अहो आमच्या हॉस्टेलमधनं पळून चालला होता. मग तुम्ही काय पकडापकडी खेळताय? खरं सांगा ना, काय करता? नाही तर किडनॅपिंगच्या केस मध्ये हात टाकीन. किडनॅपिंग? किडनॅपिंग ते लहान मुलांना पळवतात ते. किडनॅपिंग? किडनॅपिंग लहान मुलांना पळवतात, त्यांच्यावर अत्याचार करतात, त्यांच्या किडन्या काढून घेतात. मग काय होतं? मग तेच बोललो ना मी. खरं सांगा ना, अंडर ऍक्टच्या खाली 8 टक्के अंडर टक्के 8 टक्के. कुठल्या अंडरच्या खाली? ऍक्टच्या खाली अंडरच्या खाली ऍक्ट. हवालदार कोण आहे? मी. तुम्ही? हा मग मी बोलतो ते बरोबर आहे. खरं सांगा काय करता, नाही तर बाल सुधार गृहात पाठवीन. या मुलाला ना? तुम्हाला. अहो पण मी मोठा आहे म्हणून तर पाठवीन. मग लहान मुला सुधाराल का? तुम्हाला महिला सुद्धा गृहात पाठवू? मला चालेल. नाही हो नाही, का? तुम्हाला चालेल, पण महिला जाम डेंजर असतात. हो ही बघा बायको बघा, पाय बोलताय. नको नको, माझा विचार बदललाय. या मुलाला तुम्ही घ्या आणि तुमच्याचकडे ठेवून घ्या. याला कडेवर घेतला तर तिकडे माहेरची भांडी फुटतायत. याला घरी घेऊन गेलो ना तर अख्खं घर कोसळेल. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, याच्या घरचा पत्ता द्या, मी याला घरी सोडून येतो. याला जरा पत्ता दे. हा त्याचं काय माहितीये का, मला वाटतं याच्या बापाला हे पोरगं नकोय, याच्या आईला पण हे पोरगं नकोय, म्हणून याला हॉस्टेलमध्ये पाठवलाय. तुम्ही याला ओळखता? ओळखतो, पण याचे आई बाप मला ओळखत नाही. हवालदार निंबाळकर आहे मी. याला घरी सोडला नाही तर मिशीच काढेन मी माझी. मिशी कुठे तुमची? काय सॉलिड मिशी आहे तुम्हाला? म्हणजे चल चला 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 चला.